नमस्कार मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला फोनपेचं नवीन अकाउंट कसं उघडायचं या संबंधाने संपूर्ण माहिती देणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्ही Google Play Storeला जायचं आणि फोनपे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं। फोनपे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यावर तुम्हाला असं ओपन असं ऑप्शन येईल, ते ऑप्शन उघडा। त्यानंतर आपला मोबाईल नंबर त्यामध्ये टाका। त्यानंतर प्रोसीड केलं की आपल्याला एक ओ-टी-पी येईल, तो ऑटोमॅटिक ओ-टी-पी तिथे भरला जाईल। ओ-टी-पी आल्यानंतर काही परमिशन्स आपल्याला द्याव्या लागतात। काही परमिशन्स दिल्या की त्यापुढे आपल्याला अशा प्रकारचे इंटरफेस येईल। त्यानंतर आपल्याला बँक ॲड करण्याचा ऑप्शन दिसेल। इथून आपण बँक ॲड करू शकतो किंवा याला आपण स्किप करूया। स्किप केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस येईल। यामधून तुम्ही आपला फोनपे केव्हाही वापरू शकता। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे बँक ॲड करणार आहोत। इथे जे ऑप्शन येईल ॲड युअर बँक, त्यामध्ये क्लिक करूया आणि आपली बँक आपण या अकाउंटशी जोडूया। इथे आपली जी बँक असेल, ज्या बँकेत आपलं खातं असेल ती बँक शोधायची आणि त्या बँकला सिलेक्ट करायचं। बँक सिलेक्ट झाली की आपण पुढे जाऊया। पुढे तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस येईल। आपल्या बँकेच्या लोगोवर क्लिक केलं तर बँकेकडून तुम्हाला एक व्हेरिफिकेशन कोड येईल, एक मेसेज येईल। तो मेसेज तुम्हाला आला की पुढे आपल्याला असा इंटरफेस थोडा वेळ लागू शकतो मित्र हो। त्यानंतर बँकेकडून ओ-टी-पी आला तर तुमची बँक कन्फर्म असे सिलेक्ट करून असे सक्सेसफुली कनेक्टेड असा मेसेज येईल। त्यानंतर मित्र हो, आपल्याला रिसेट पिन नावाचं ऑप्शन येईल। इथे तुम्हाला पिन क्रिएट करायचं आहे। यासाठी तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डवर म्हणजे ए-टी-एम कार्डचे जे 16 अंक असतात त्यापैकी शेवटचे अंक तुम्हाला इथे लिहायचे आहेत, 6 अंक। ते 6 अंक लिहून झाले की त्यानंतर त्या कार्डची व्हॅलिडिटी लिहायची आहे, कोणत्या महिन्यापर्यंत आहे। त्यानंतर प्रोसीड करायचं आहे। प्रोसीड करीत असताना तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि हे इंटरफेस आलं, आपलं कार्ड प्रोसीड झालं की आपलं कार्ड हे आपल्या अकाउंटशी लिंक झालेलं असेल। आता तुम्हाला रिसेट पिनचं ऑप्शन येईल। रिसेट पिन करीत असताना तुम्ही रिसेट पिन या बटनावर क्लिक करा। त्यानंतर आपला पिन सिलेक्ट करा आणि पिन सिलेक्ट करून तुम्ही आपलं हे फोनपे अकाउंट वापरू शकता। ज्यावेळेस तुम्हाला आता व्यवहार करायचे असतील त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतात। मोबाईल नंबरवर तुम्ही पहिल्यांदा QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता। त्यावेळेस तुम्हाला असा कॅमेरा ओपन होईल, QR कोडवर स्कॅन केला की त्याला जर आपण बोट हटवला तर QR कोड स्कॅन झाल्यानंतर तुम्हाला जसं आता आपण ₹1 टाकून बघूया, एखाद्याला सेंड करून बघूया। आपण ₹1 डेमोसाठी पाठवतो, तुम्ही 10-20 हजार कितीही पाठवू शकता। त्यानंतर पे इट असा ऑप्शन येईल। त्यानंतर तुम्हाला पिन विचारल्या जाईल। पिन जर आपण टाकला तर तो पेमेंट आपला सक्सेसफुली होईल। अशा प्रकारे तुम्हाला सक्सेसफुली पेमेंटचा मेसेज येईल। अगदी सोपं आहे मित्र हो फोनपे वापरणे। त्यानंतर तुम्ही बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता, मोबाईल नंबरवर पैसे ट्रान्सफर करू शकता। त्यासाठी तुम्हाला इथील सगळे ऑप्शन्स ओपन असतील आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही फोनपेचा वापर हा करू शकता। आपण इथे बँक बॅलन्स चेक करू शकतो आणि इथे मोबाईल रिचार्ज, टीव्ही रिचार्ज, इलेक्ट्रिसिटी बिल भरू शकतो, गॅस रिफिल करू शकतो, असे विविध ऑप्शन्स आहेत। या ॲप्लिकेशनला तुम्हाला इथे क्लिक करून रेफर करून आपल्या मित्रांना अर्न पण करू शकता। आपल्याला ₹50 मिळतील आणि त्या बदल्यात त्या लिंकवरून डाउनलोड केल्यावर आपल्या मित्रांना सुद्धा काही पैसे मिळू शकतात। अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचं आणि सिक्युरिटी असलेलं हे ॲप्लिकेशन आहे मित्र हो। इथे हिस्ट्रीमध्ये जर गेले तर दिवसाभरामध्ये किंवा महिनाभरात तुमची किती ट्रान्झॅक्शन झाले, काय हिस्ट्री आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल। तर मित्र ही झाली फोनपेच्या संबंधाने एकंदरीत संपूर्ण माहिती। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत